मग ती शाळा किती वाजेपर्यंत होती नव्हता म्हणाला चौथी. पण पारतंत्र्याच्या काळातली शाळा म्हणजे त्या शाळेत भाषा कुठली होती? मराठीतून होती. मंदिरा संस्थांची शाळा. अच्छा. त्यावेळेस संस्कार होतो ना. हा. त्यामुळे ना सगळे काढून आमचे टप्पे सगळे मराठीच होतो. अच्छा. कारभारच मराठीचा होता. माझी कल्पना झाली की तुम्ही मराठीतून इंग्लिश मधूनच शिकला होते तेव्हा. नाही. 10वी गेल्यानंतर इंग्लिश. 10वी अर्थात. मग आपल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ह्या गावामध्ये शाळा कितवी पर्यंत? 5वी पर्यंत. आणि मग 5वी नंतर 10वी आणि 7वी म्हणजे आता तुमची जी आहे ना त्यावेळेस मॅट्रिक आहे ना ती आमची मॅट्रिक 7वी. हो 7वीला मॅट्रिक. तेव्हा मी बोर्डिंग म्हणजे इंग्लिश 10वी आणि पहिली त्यावेळेला मी बोर्डिंगला 2 वर्ष बोर्डिंगला होतो. अच्छा. अरे बापरे. म्हणजे शिक्षणासाठी एवढ्या लहानपणी मॅट्रिकच्या आधी तुला घराबाहेर राहावं लागेल. आणि मग तिथे शिक्षण कसलं मराठीत का इंग्लिश मध्ये? दोन्ही मध्ये. तुझ्या मराठीच्या लिहिलेल्या कवितांच्या वह्या आम्हाला मिळायच्या. त्या कपाटाच्या वरती ठेवलेल्या असायच्या. केवढ्या कविता त्याच्या खाली केशवसूत म्हणून लिहिलेलं असायचं. आणि तेवढ्या कवितांची ह्याची पण वही होती त्याचीही वेगळी वही होती. अतिशय सुरेख अक्षरात लिहिलेल्या अशा त्या कविता होत्या. आणि म्हणून मला वाटलं की अशा कविता वगैरे ह्यांनी बनवल्या. एवढं मराठी हे कुठे शिकले इंग्लिश शाळेत शिकून? तर नाही, तुम्हाला मराठी होतं. आणि मग एवढ्या लहानपणी तुम्ही मग आता घराबाहेर पडलाय ह्याच्यामध्ये शिकण्यासाठी. म्हणजे इंग्लिश 3री पासून ना? इंग्लिश 5वी आणि इंग्लिश 10वी आणि 7वीला. मग तिथे मला वाटतं की मुरुडला होतं. हा तेच सांगते की तिथे कोणाकडे राहायचा? बोर्डिंग मध्ये. अच्छा, सांगा तिथल्या गणपती आहे तिथल्या बोर्डिंगमध्ये जर नादारी पण मिळाली. अच्छा. तिथे माझ्या वडिलांचा पगार किती आम्ही मला नादारी मिळाली. हां. तर नादारी मिळाली म्हणजे काय करायचं? सकाळी आणि संध्याकाळी आणि मागची दुसरी कोणी 15 मुलांची बसलेली असायची. त्यांना जेवण वाढायचं. अच्छा. तर आम्ही तो पाहिलेली होतो आणि माझा एक वाढणार म्हणजे आम्ही ते करायचं. आणि गंमत असली की ते सगळं झालं, वाढली झाली ते स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकघरात त्यानंतर आचारी आणि आम्ही दोघं असे ते सगळी हे ते सगळं जाम मस्त झालं होतं. म्हणजे मला असं वाटलं होतं की तिकडे राहण्यामध्ये जेवढा खाण्याचे हाल झाले तसे मी उलटच झालं. आणि ते पण ह्यांच्या काम करण्याच्या वृत्तीमुळे. आणि त्यामुळे अर्धे पैसे मला भरायला लागायचे. अच्छा. अर्धे 12 रुपयाच्या 10 रुपयाचा 8 रुपये. हा म्हणजे काकांना जास्त जायचं. हा म्हणजे तिथेही तू हे मिळवलं की कन्सेशन मिळवलं. हा. ह्याच्यामध्ये असताना बोर्डिंगमध्ये असताना त्या बोर्डिंगवरची बरेचसे आपले किती लोक. अच्छा. आणि गावामध्ये बोर्डिंगच्या मुलांना तिथे वस्तीमध्ये अतिशय मान होतो. कसले काय प्रोग्राम असला तर ते काय आता गोकुळाष्टमीच्या वेळेला आम्हाला ते बोलवायचे. या नारायण देवळाची बाडी फोडायची. तिथे होती. त्यांची बाडी फोडायला बोलवतो. आम्ही सगळे गेलो आणि सगळी तयारी केली. ह्या डोक्याच्या वरती करायचं आणि चमचं करायचं. आणि ती मोठी मोठी बाडी होती नारायण देवळाची. हंडी बांधलेली दही हंडी. तो डोक्या गेल्यावरती तो खाली आला. तो नाही. पण तिथे आपल्या दिवसांमध्ये शिक्षकाचं काम केलेले एक क्रेडिट नावाचे तयार करेल. अरे तू निवडलं तर ना तुम्ही आधी फोडणार आधी माझं काम आहे. कारण तो तू दिवस म्हणजे फोडणार त्यानंतर तुझा बोर्डिंगमध्ये असतात पण तिकडे म्हणजे ते आपल्या वासू काकांच्या दारात जशी असायची त्याच्यापेक्षा तो मलखांबासारखा. पण त्या मलखांबासारख्या ह्याच्यावरती खांबावरती चढून ते पण कशाने
टॉवेलाने चढून तिथली हंडी दही हंडी दादानी फोडली आहे, म्हणजे त्याची बॉडी कशी असेल याची तुम्हाला कल्पना, आम्हाला कल्पना येते एवढी नाही दादा. ते पण टिकलंच ना, ते सांगा. मित्र होता खुळे, खुळे म्हणजे तो घुसाड होता, पण पुढे रोह्याचा आलेला तो पण खुळे, पण होता हुशार, अक्षर विषय मस्त. त्याच्या अक्षरामुळे मी अक्षर माझं सुधारलं, तुला अक्षर खरंच त्याच्या अक्षरामुळे. आणि तो आम्ही म्हणतो मला काय इथे हे काय नाही, इकडे आमच्याकडे गोरेगाव इकडे तिकडे डिबेट असं सगळे घेतात, सांगूया त्याला शाळेमध्ये सांगूया घेऊया. तरी सरांना तूच सांग तर मला म्हणाला तू बोलतो, आपण कधी बोललेलो मी तुला कॉलेजमध्ये तू बोल. तर मग सरांनी काय सांगितलं, हे काय करायचं, विषय कुठला, ते मोठे मोठे सर लोक होते ते त्यांचं असं करा की हे जे आहे ना हल्लीचं संशोधक, हे काय करणार त्यांनी आता तोटे झाले का फायदे झाले, विज्ञानाने फायदे झाले का तोटे झाले, ऐकलं गौरी? हा, विज्ञानाने फायदे झाले का तोटे झाले असा विषय होता. पण त्या शिक्षक चांगले होते ना. काही मॉडेल शिक्षक होते, 2-3 मॉडेल होते, एक ते त्यांनी काय सांगितलं, तुम्ही असं करा, तुम्ही फायदे बोला आणि आम्ही तोटे बोलू. म्हणजे मुलांना आपले फायदे बोलता येईल. म्हणजे हे आम्ही खूप बोललो. माझी पाळी आल्यावर मी बोलता 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 कसे फायदे झाले, काय झाले, तर मी त्या शिक्षकाकडे तोंड दाखवलं, हे तुम्हाला फसवायला आलेले आहे. शिक्षकांना म्हटलं सभेमध्ये एवढे शिक्षक झालेले पण त्यांना लक्षात नाही आलेलं की काय फायदे आहेत. आता मी काय सांगितलं ते लक्षात ठेवा, एमके इज राईट. आणि तेव्हापासून मला त्या गावामध्ये एमके इज राईटच होतं. एमके आरके अशी त्यांची नावं होती, एमके आरके असं मध्ये एमके इज राईट. मुली गेली तुला रस्त्यामध्ये मुली गेली तुला रस्त्यामध्ये एमके इज राईट हे वाक्य फेमस झालं. थोडं ते बोलले असते मग ते वसतिगृहातून तुम्हाला घरी यायला कधी मिळायचं? आता गणपतीची सुट्टी, होळीची सुट्टी, त्यावेळेला काय झालं होतं एकेकाळी तू जेव्हा जन्मली तेव्हा काका कुठे होते, म्हसळाला. आणि म्हसळाला येताना त्या खाडीमधनं सुगंध रात्र त्या खाडीमधनं प्रवास करायला लागला. आणि त्या थोडी दूर ते कधीच अशी रात्रीची ती गाडी ती जायची आणि मग ती भेटीवरती लागायचं सांगते. आणि त्याच्यातनं मग आम्ही जायचो. त्याच्यात एक गोष्ट अशी होती, परत येताना पण तेच मग सगळ्यांच्या आया कोणा काय करून द्यायच्या आहे करायच्या. आणि आम्ही झोपलो काही त्याच्यात चोऱ्या व्हायच्या. आणि ह्याच्यामध्ये गेलो रोजींमध्ये सकाळी तिथे ते घेऊन गेलो, शाळेत गेलो, ते संध्याकाळी यावरती बरोबर खाण्याच्या चोऱ्या करायच्या ते हे होतं ना. आणि आता मग तुम्ही 6वी आणि 7वी म्हणजे मॅट्रिक आला ना, त्यावेळेला 7वी म्हणजे मॅट्रिक. तर मग मॅट्रिक परीक्षेचं सेंटर कुठे होतं? पुण्याला. म्हणजे ह्याच्यातून पुण्याला जायचं म्हणजे. आणि हो खरोखर एक मोठं दिव्य होतं. मला आठवतं माझ्या शाळेमध्ये सुद्धा SSCच्या वेळेला श्रीवर्धनला काही सेंटर वगैरे नव्हतं. आणि रोह्याला, महाडला नाही तर मुंबईला जायचो. मी सांगितलं मुंबईला नको बाई, मी अजून मुंबई पाहिली पण नाही, मला भीती वाटेल तिथे. आणि म्हणून मी कुठे गेले माहिती का, रोह्याला आमचे शिक्षकांनी एका व्यवस्था केली होती, आम्हाला 5 मुलांना घेऊन गेले त्यांच्या नातेवाईकाकडे आणि तिथे राहून परीक्षा दिली. म्हणजे इतकी मुंबईची तेव्हा भीती वाटत होती की कोणी कधी पाहिलेलीच नव्हतं. आता तसंच ह्याचं झालं ना, मुरुडून एकदम पुण्याला परीक्षेला जायचं.
सातवी तिकडे होती ना, मुरुडला होती ना. हा, पण परीक्षेच्या वेळेला घरून गेला म्हणजे मुरुड श्रीवर्धन ह्याच्या झाला. मग तिथे त्यांच्याकडे राहिला. असं म्हणतात की त्यावेळेला मॅट्रिक पर्यंत पोहोचणं सुद्धा फार कठीण होतं. नुसता मॅट्रिकच्या मंडपात एखादा जाऊन आलेला असेल तर त्याला सुद्धा खूप मान होता. खरंच मंडप असायचे का? अगदी सुरुवातीला मंडप असायची, कॉलेज नसायची. मंडपात तुम्ही पण मंडपात मध्ये तिथे मंडप घालायचे. मुंबईला असल्यामुळे आम्ही आपल्या मध्ये मंडप घालायचे. आणि मग म्हणायची लोक मांडवा खालून आलाय तो म्हणजे तो खूप शिकलाय, पुढे तो पास झालाय नापास झालाय हे झालं. अशा मुलींना बिये मुलगी इथे जाऊन आलेला पण तरी दादा मिळवला त्यांनी. हा, मग तुला लगेच SSCची परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर मग तू कुठे मुंबईला लगेच आला का काही वर्षांनी आला? माझ्या मित्रांकडे त्याची सासूबाई पुणे आला नाना वर्षात. आणि त्यावेळेला युद्ध चालू हे युद्ध चालू होतं त्यावेळेला. खूप तिकडे यायला मुली तिथे छान आणि तिथे जो काही माल बनायचा आहे दुकाना तिथे यायचा जागायची. आपली जी शाळा आणि कॉलेजची मुलं होती ती थोड्या तिकडे जायची. तर मी पण तिकडे गेलो. त्या नाना वर्षाच्या कोणतरी सुपरवायझर होता दोन काही सांगितलं ख्रिश्चन म्हणून एक कोणतरी होता मेकर पुढे उल्हासलेला मला मध्ये त्याला काय होईल असं काय ₹1.25 रोज. ₹1.25 रोज तिथे पुण्यामध्ये ₹1.25 रोज. आणि काय झालं जेवण काय करायचं नानावरती सासूबाई होतं तुम्हाला पिक्चर करून द्यायचं का कधी कधी मी तिथून बोललं असेल की पिक्चर काय बोलून झालं तर त्यांनी असं त्यांच्या मनोहरांना पिठलं आवडतं तुम्ही रोज आला असेल. एका ठिकाणी असं कळलं की इथे ₹2 तिकडे गेले. त्यांनी विचारले मला कॅप्टन दुकानाचे असायचे सर्व. त्यांनी काय ॲक्च्युली तुम्ही त्यांना सांगितलं आय वॉज द मॅनेजर ऑफ बॉम्बे कंपनी. हां, आणि आय वॉज एक्सपोर्टिंग मँगो. मॅनेजर होतो. कारण आमच्या वडिलांचा आंबे एक्सपोर्ट करायचा धंदा होता. एक्सपोर्ट नाही मुंबईला पाठवायचा. अरे वा, मग मला तिथे काय झालं की हवा पाळली नाही. आणखी कुठे कुठे नोकऱ्या गेल्या? एकदा एका कंपनीमध्ये लायसन बिझनेस शिकलो मुंबईला आल्यावर. एका बारीकच्या कंपनी एक मॅनेजर एक क्लास आणि एक ट्यून अशी कंपनी होती. पण मग आपल्या मुंबईला तर आपल्याला सख्खे काका नाही, काकी नाही, आत्या नाही, मामा नाही, मग तू कुठे राहत होता मुंबईला? अच्छा, दादा पहिले कुठून काय गेले. आणि त्याच वेळेला मग आपल्या साहित्य मग तिकडे राहायला हे बोलले अरे आपली खोली आहे पण ₹125 पगार देत आहे, इथे 115 आहे.
तो 25 काय काय टाईप करतो म्हणतो पण जास्त कुठे आहे तो वळलीला तो वळली तुम्ही कुठे जाणार आपण जा तिकडे योगायोग असा मी वळलीला गेलो आणि अर्धे घेऊन गेलो अर्धे घेऊन गेलो तिथे बोर्ड लागतं ते तिकडे बसलेलं होतं तिथे ही असते ती नव्हती तिथे रिसेप्शन शिपाई बसलेला होता तो शिपाई पण असा होता की तो नाटकं तिथे लिहायचा करायचा नाटकं लिहिणारा तर तो त्यांनी बघितलं माझा हे आहे त्यांनी एक कुठला तरी गांधी नावाचा साहेब होतो त्याच्याकडे नाही दिला ते योगा कसा बघा ते म्हणजे अरे मला पाहिजेच राहत पाहिजे अरे ते त्याला द्यायला सांग मला टायपिंग पाहिजे म्हणजे पहिल्यांदा टायपिंग म्हणून लागला आणि त्या इंग्रजी कंपनीमध्ये दादा पर्सनल डिपार्टमेंटला होता. ह्याच्यावरून तुम्हाला आम्हाला कळतं की त्याचं इंग्लिशवरती किती प्रभुत्व असेल याची कल्पना आपल्याला येते. त्याची रिटायरमेंटचा तो नृत्य सोहळा मला आठवतो आणि कंपनीतही दादानी किती नाव कमावलं होतं, किती माणसांना मित्र बनवलं होतं त्याची तेव्हा कल्पना आली. त्याची पत्रकामध्ये सगळी माहिती आली होती ग्लॅक्सोच्या, ती अजून मी माझ्याजवळ कापून ठेवलेली आहे. हो हे बघा म्हणजे मगाशी सांगत होतो की असे कोणाचे सेंड ऑफ तिथे कोणी दुसऱ्या डिपार्टमेंटची माणसं नाही, पण सेंड ऑफ असला तरी त्या डिपार्टमेंटची माणसं पण पळून जायची, कोण थांबतं या कार्यक्रमाला. पण ह्याच्या वेळेला ज्यांना सुट्टी देत नव्हते म्हणजे त्या प्रोग्रामला जायच्या त्या मुलींनी आणि मुलांनी सुद्धा तुमचे नेहमी सांगता आम्हाला, तुम्हाला त्या ह्यांनी सांगितलेलं की पीनट्स अँड हे तुम्ही मागच्या भाषणात पण ते यू आर एम्प्लॉईड फॉर देम, म्हणजे लोकांना कसं तुम्ही पीनट अँड ते तुम्ही सांगा, ते तुमच्या डोक्यात, त्याच्यामुळे लोकांना कसं हे बरेच आहे. हे युरोपियन लोकांना आपण शिव्या देतो, पण युरोपियन लोकांनी आम्हाला खूप 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 शिकून दिलेले आहे. कसं बोलायचं, काय बोलायचं ते आम्हाला सांगायचं. आज येऊन काय सिस्टम्स आहेत, काय आहेत. एकदा मी तुम्हाला एकदम उदाहरण सांगतो. माझ्या त्याच्यावरती काय सुपरवायझर मुली मोठ्या मोठ्या होत्या लग्न झाल्या, त्यांचं फर्स्ट सुरू आहे. मला त्या एका विचारलं हाऊ डू यू लाईक दिस गर्ल, ती बोलतं आर दिस गर्ल त्यांच्या देखत मी बोलला त्या गेला नव्हतं कळून असं बोलायचं. आपण बोलायचं हा नुसतं कारण काय म्हणाला की काम करायला जे आलेले असतात ना त्यांना आपण गटच म्हणतो. गट फॉर एम्प्लॉईड इन कंपनी, तर किती मोठ्या झाल्या तरी त्या गट असं त्यांनी मला सांगितलं. आणि मी भेटला आणि दुसरे केली तिथं मला फोन येतो मला तो म्हणायचा शार्ट म्हणजे तो हा होता होल्डर तो म्हणायचा शॉर्ट आणि तिला म्हणायचा पीनट, पण आम्हाला हात मारताना तो तिला पीनट म्हणायचा आणि मला असं शॉर्ट. एकदा ते पीनट आले की अतिशय सुंदरपैकी कपडे घालून आले व्यवस्थित, तर कोणतरी तिथे ते ह्याच्यात म्हणाले काय ह्या ड्रेसमध्ये काय सुंदर दिसते. तो त्या ह्याच्यातनं आला म्हणजे युरोपियन लोकांचं गोळा टकरा तो त्याच्या ह्याच्यातनं बाहेर आला आणि त्यांनी त्या लोक कोण बोलण्यानं काय वेगवेगळी ऑलवेज ब्युटिफुल ड्रेस इज लुकिंग ब्युटिफुल आम्हाला कधी बोलायचं तर असं बोलायचं तुला ड्रेस चांगला तुला वेगवेगळी ऑलवेज ब्युटिफुल ड्रेस म्हणजे हे आपल्याला शिकवलं. आणि हे जसं दादा दादांनी तिथे शिकला तेच संस्कार ह्यांच्यावरती झालेले आहेत त्याच्या मुलांच्यावरती. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला अशी सुशील मुलं त्यांच्या घरामध्ये, सुशील अशी नातवंड त्याच्या घरामध्ये आपल्याला दिसत आहेत, कारण संस्कार दादाचे त्याच्यावरती झालेले आहेत. मग लग्न हे
जास्त नाही. मी ते तुला दगाशी दमलास का असं विचारलं. बरं, मी आता पुढचं मी बोलते. मुलगी कोणी पसंत केली? वहिनीला विचारते मी. मुलगी कोणी पसंत केली? कोण आलं होतं बघायला? काय ते पण काय झालं नव्हतं, ते माझी गेली. वहिनी मारली गेली. मारली गेली. मामाचं ते कामच असतं. मामाचं ते काय कामच झालं, त्या मामा आहे ना, मामा त्यांनी मला सांगितलं माझ्याबरोबर ठाण्याला येते काय ते, माझ्याबरोबर त्याला ठाण्याला येते काय, मला काय कुणाला जाणार नाही काय माहितीच नाही. तर त्यांची बहीण तिची आई तर मी तिच्याकडे गेलो आणि बसतो एका मुली चहा बी दिला. आणि दादांना अंगणात मला म्हणतो कुठे होती कसं काय वाटतं मुलगी तुला तयारीच नाही एवढ्या सगळं वैदानाचं शिवसेनेला पोहोचले तुला. आणि मला बोललेलं आठवते तू की पाहिल्याबरोबर मला एकदम चुणचुणच वाटली मुलगी आणि पसंत झाली. 1949 साली दादाचं लग्न श्रीवर्धन मध्ये अगदी थाटामाटात झालं, होय ना. आणि तेव्हापासून आज 62 वर्षे हा लक्ष्मी नारायणाचा जोडा एकमेकांना साथ देतोय आणि एकमेकांना सांभाळतोय. त्या लग्नात आता मी त्या लग्नाच्या वेळी मी फक्त 6 वर्षाची होती. अण्णा बाई बाया यांना असतील लग्नाच्या खूप आठवणी, पण मला काय आठवत आहे ते जर सांगितलं तर तुम्हाला गंमत वाटेल. नारळाच्या झाडांचा मंडप कारखाना काकांच्या अंगणात घातलेला धापांचा नारळाच्या धापांचा. कोकोनट झाड असते पान झाप बरोबर. आणि होम चालला होता, लग्न लागलं होतं. पण माझं लक्ष कुठं होतं माहितीये का, मंगला वहिनींची एक बहीण होती माझ्याच वयाची आणि तिने एक फ्रॉक घातला होता गुलाबी रंगाचा चकचकणारा नायलॉनचा. मी तोच पाहत होते आणि राजकन्याचा फ्रॉक असं मला वाटत होतं. आमचे पण फ्रॉक नवीनच होते, पण चिकाच्या काकाचे. तेव्हा त्या लग्नापेक्षा मुंबईच्या मुलीचा तो फ्रॉकच माझ्या अधिक लक्षात. नाव कुंडा. माझ्या नारायणा पण दोन्ही पान छान दिलं आणि माझी आठवण आहे गोष्टीवरून बैलगाड्या आहेत त्याच्यातून मोठा येते बराड येते त्याच्या समिती आहे आणि ते वास्तवाच्या गोळ्या उतरणार त्यानंतर कपडे गोष्टी बघण्यासाठी आम्हाला काही दिसली नाही. त्याच बायका वापरून बघून होत्या की त्यांच्या मालवावर आपण गोळे करते म्हणजे मला समजला त्याच्या आधी आमच्याकडे तो आला होता धावण्यावरती राहायला. धावणीचा फोटो आला होता तो मागची साडे 1915 दाखवला होता. तिची आमच्या दादाची बायको. पण मी लग्नाच्या दिवशी वहिनी पाहिली नाही, पण दुसऱ्या दिवशी ना आईने त्यांना रुखवताच्या पुड्या करायला सांगितल्या होत्या आणि त्या खोलीमध्ये भरपूर रुखवत होतं आणि त्या रुखवताच्या पुड्या तुम्ही दोघं जण करत बसले होते. तर तेव्हा मात्र मी आम्ही दारात डोकून वहिनी कुठे आहे, ती आपली वहिनी असं बघत होते. ते पण मला थोडंसं आठवतं. दादाचं लग्न झाल्यानंतर दादा वहिनी संसार सुरू झाला आणि मग गणपतीला आणि मे मध्ये ते यायचे आपल्या मुलांना घेऊन. ते दिवस की मंतरलेले असायचे. घरातील तांदळाच्या राशीमध्ये नाहीतर सुपारीच्या ढिगात त्या दीपकला खेळताना बघून खूप मजा वाटायची. मे मध्ये नेहमी आम्ही आमची बापोलीची ट्रीप असायची आणि तिथे आंबाच्या झाडाखाली बनवलेलं जेवण, नदीमध्ये पोहणं,
टपाटप पडणारे आंबे खायचे आणि चोखायचे. काय मजा असायची. आंब्याच्या बागेत दादानी टायमर लावून काढलेले फोटो मला आठवतात. दादा तुला आठवतात? आणि मला वाटतं तो पहिला कॅमेरा आपल्या घरात आला आणि तेव्हापासून नंतरचे फोटो आपल्या घरात आहेत, त्याच्या आधीचे नाही. ह्या यायच्या दिवस झाला त्याच्या तुम्हाला काही आठवणी आहेत? गणपतीला हवेमध्ये यायच्या ह्याच आठवणी. बापूला जायचे, इथे जायचे आणि किती आनंदात सुद्धा आपण राहत होतो सगळे जसे एकत्र. आणि माझी सासू मला तिथं माहेरवाशी म्हणून तू नेहमी माझ्या मुलांना जे करते तिकडे आल्यावरती काही काम करायचं नाही. मी माझ्या सासूची मला ताकीद असते. आणि वहिनी आल्या ना बहिणीला वाटायचं असं वाटायचं नाही इथं लोक दुखत असेल वगैरे. ती सगळेजण समुद्र वगैरे तू पण हो तू पण काका एवढी कडक सुनबाई बाईचं नाव द्यायची. खूप अण्णांना त्यांनी सर्टिफिकेट दिले. आणि आमच्या वडिलांना त्यांनी सांगितलं होतं तुमची मुलगी आमच्या घरात पडली म्हणून आज आमचं एवढं हे कुटुंब दिसतं. ते आमच्या एवढे धन्य झाले होते की हेच मला ऐकायला इतकं बरं वाटतं की आज मला असं सांगतात की तुमच्या मुलीकडे माझं कुटुंब मुंबईमध्ये तुम्ही कुठे कुठे राहायला? मला वाटतं ते दादरची जागा आणि नंतर वरळीची जागा. त्यावेळेच्या काही मी 8 वर्ष काढली तिथे दादरच्या लग्नामध्ये खोली नव्हती. त्याच्यामध्ये माझे हे ट्वीट मला खूप मदत करायची. पहिल्या दिवशी जेव्हा आमची वरात आली शिवराजांना मी राहिलो होतं पहिला सुटवणी भात मला यावी घातली. भात मला यावी घातलेला आहे. तर दादा असं म्हणजे दादाच्या लग्नाच्या आधीपासूनच दादाच्या जवळ दादाची भावंड राहायला लागली होती. श्रीवर्धनला आमच्या वेळेपर्यंत SSCची शाळा होती, पण SSC झालं की प्रत्येक जण पुढील शिक्षणासाठी दादासाठी यायचं. दादा तुझ्याकडे राहून कोणी कोणी शिक्षण घेतलं बघ. मी अण्णा मला वाटतं त्यावेळेला नोकरीला आला होता, पण भाऊ शिकला, प्रभावती शिकली, कुमार, मी, तुला आम्ही तिथे राहून शिकलो. SSCच्या पुढे गावामध्ये शिक्षण नव्हतं, पण आम्हाला पुढची जी शिक्षणं घ्यायची होती ती आम्ही दादाकडे राहून मिळेल. केवढं अमूल्य काम केलं होतं ते दादानी आम्हाला शिक्षण द्यायचं. आणि बरोबर त्यांच्याच आधाराने आम्ही सर्व SSC नंतर ते शिक्षण घेतले. आणि आमच्या वहिनी आम्ही घरापासून आई वडिलांपासून दूर आहोत हे आम्हाला कधीच त्यांनी जाणून दिलं नाही. खरंच आईची माया दिली त्यांनी आम्हाला. अशी माऊली आम्हाला लाभली हे आमचं भाग्य. आम्ही बाहेरून यायच्या वेळेला वाटेकडे डोळे लावून बसायच्या, जेवायच्या थांबून राहायच्या आणि आल्यावर रागवणं नाही, चिडणं नाही ते तर सोडाच, उलट किती त्रास झाला असेल म्हणून हळहळायच्या. अशा आमच्या वहिनी. माझ्या मैत्रिणींना त्यांनी केलेल्या कोथिंबीर वड्या आवडल्या होत्या म्हणून डबा भरून मुद्दा मैत्रिणींच्यासाठी त्यांनी कोथिंबीर वड्या करून दिल्या. असं एक आई करेल नाही तर कोण करेल. आणि दादाची काहीही विशेष केलं की कौतुकाची थाप पाठीवर असायची. कोणत्याही कामात अचूक मार्गदर्शन दादाचं असायचं. मला अशा काही गोष्टी आठवतात अगदी आत्ताच्या की मी शाळेमध्ये 33 वर्ष सर्व्हिस केली, रिटायरमेंट जवळ आली होती. प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या जानेवारीच्या कार्यक्रमाच्या वेळेला माईक माझ्या हाती असते. सगळी शाळा माझ्या माईकच्या ऑर्डरवरती डोलत होती, खेळत होती आणि कार्यक्रम करत होती. पण कोणीच कधी माझा कार्यक्रम बघायला आलेला नाही. एकदा मी 26 जानेवारीच्या कार्यक्रमानंतर दादाकडे तिळगुळ द्यायला गेले होते आणि सहज बोलले की असं अजूनपर्यंत कोणी बघितलं नाही. माझा हक्काचं माणूस तर नव्हतं. आणि काय तुम्हाला आश्चर्य सांगू, पुढच्या वर्षीच्या 26 जानेवारीला दादा तिथे हजर राहिला माझा तो सगळा कार्यक्रम बघायला. आणि त्यांनी तो संपूर्ण कार्यक्रम पाहिला. मला मी भरून पावल्याचं वाटलं. हे काम वडिलांशिवाय दुसरं कोण करणार. कोणतेही चांगलं काम केलं की त्याची पाठीवर थाप असायची. आमच्यामुळे दादा वहिनींची जी आर्थिक मानसिक ओढाताण झाली असेल
त्याची आम्हाला त्यांनी केव्हा सुद्धा कल्पना सुद्धा देऊ दिली नाही. अर्थात त्याचं कारण असं, आम्हाला कल्पना आली नाही आणि त्याचं कारण असं की त्यांनी ते कधीही आम्हाला जाणवून दिलं नाही. काका असताना फक्त ताईचं लग्न झालं होतं. नंतर बाई, अण्णा, भाऊ, बाया, तुला, मी, आमचे सर्वांची लग्न दादानी केली आणि अण्णा भाऊनी त्याला साथ दिली. लग्नानंतरच्या रीतीबाती सुद्धा त्यांनी उत्तम तऱ्हेने निभावल्या आणि आम्हा सर्व बहिणींची बाळणपणेही त्यांनी त्यांच्या छोट्याशा जागेत आईच्या प्रेमाने केली. मला आठवतं कोणाचं तरी लग्न होतं आणि बाई येऊ शकणार नव्हती. ती बाळंती प्रभातीचं लग्न होतं आणि दुसऱ्या वेळेला बाई गरोदर होती आणि ती येऊ शकणार नव्हती, गुलबर्ग्याला राहायची. म्हणून मला आठवतं की वहिनीने तिचं बाळणपण मी करीन असं तिच्या सासूबाईंना सांगितलं आणि दुसरं बाळणपण पण ती बहिणीच्या लग्नाला इथे यावी म्हणून असं कोण राजूच्या वेळी असं आईशिवाय दुसरं कोण करणार. ही आईची माया नाही तर काय. तेव्हा आमच्या बरोबर दादांच्या मुलांची शिक्षण चालू होती. सगळी मुलं मोठी झाली, शिकली. मग दादानी त्यांच्या आवडीनुसार त्यांची लग्न लावून दिली. दादाला छान छान सुना मिळाल्या. आज त्या सगळ्या सुना दादा बहिणीची खूप काळजी वाहत आहेत. त्यांची तुझी मुलं त्यांना अगदी ही बघायचे खूप काळजी वाहतायत म्हटल्यानंतर त्याला दिसली नाही कुठे गेली. त्यांची तिन्ही मुलं त्यांना आनंदी ठेवतायत, अगदी तळहाताच्या फोडासारखी जपतायत. हे पाहून आम्हाला समाधान वाटते. त्याबद्दल सुना मुलांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. मुलानंतर नातवंड. दादा तर या नातवंडांचा मित्रच होऊन बसला होता आणि त्यांच्या प्रगतीचं भान नेहमी दादांनी ठेवलेलं होतं. आता नातवंडही मोठी झालेली आहे आणि आता परतवंड येण्याच्या मार्गावर आहे. आता पणजोबांचा ईश्वरी अंश असलेला वरद हस्त परतवंडांच्या डोक्यावर फिरणार आहे आणि आपण सर्व सुद्धा त्याच प्रतीक्षेत आहे. तसा आहे आजचा कार्यक्रम धारलेला, अतिशय छान. खरंच आजचा हा कार्यक्रम होणार ह्या कल्पनेनेच आधी आपण आनंदून गेलो होतो. आज तर आपण सगळे आनंद सागरात डुंबून गेलेले आहोत असं मला असं वाटतं. खरंच आजच्या या कुटुंब मेळाव्याने आपली सर्वांची मनं अगदी मोहून गेलेली आहेत. खरं आहे की नाही? अंगावर शहारे येत आहेत. प्रत्येक जण आनंदाच्या डोहात नाहून निघत आहे. खरं आहे की नाही? अशा या दिव्य सोहळ्याचा आनंद फक्त आपणच लुटत आहोत असं नाही. ते पाहिलंच का? हा आनंद सोहळा आपले काका आणि आई सुद्धा अगदी आरामात बसून पाहतायत. त्यांच्याही गाण्यात हसू आहे. ते देखील पहा आनंदाने किती मुंगळून गेले आणि ते दोघेच नाही बसले. हा, काका म्हणजे आमचे वडील आणि आई. त्यांच्याजवळ त्यांच्या नातीला बसवलंय. बाजूला मुलगा आहे, मुलगी आहे, सून आहे आणि 4 जावई सुद्धा आहेत. पहा, सर्व आनंदाने आपल्यावर पुष्पवृष्टी करतायत. आशीर्वादांच्या फुलांची उधळण करते. शुभेच्छांची सुमनांची दृष्टी करीत आहोत. आपण सगळे त्याच्यात नाहून निघत आहोत, मोहरून गेलो आहोत, भारावून गेलो आहोत. धन्यवाद. आणि मनोमनाचे पाऊल या धडकीवर पडले. कितीक दिवस आले, कितीक दिवस गेले. मग प्राण्यांना आनंद या मनोहराने मग मंगलाच्या साथीने पार्थासमध्ये लढले. ते पार्थासमोर लढले. शिकलो त्यांच्याकडून थोडे बरेच काही. देवा मागणे इतकेच जातात. शतायुष्य दे या सागरा. देवा इतकेच मागणे आता. शतायुष्य दे या सागरा. आता जमतील तेवढे थोडे मोठी
अजून घेऊन म्हणतात. वा 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 वा. हा एवढा मोठा सगळा समारंभ तुम्ही सगळ्या पार पाडला. सगळ्या बहीण भावंड तुम्ही नाचलं दिलं, नाची पुन्हा बिना सगळे कुठनं आले आणि एवढं प्रेम दाखवलं माझ्यावरती. त्यामुळे मला काय बोलायचं हे जास्त समजत नाही. नंतर थोडक्यातच असं पुढे करतो ते तुम्हाला धन्यवाद देतो. खरं सांगायचं म्हणजे या माझ्या मुलांनी सुनांनी हे किती दिवस हे केलं आणि त्यांना सुद्धा खरोखर श्रेय आहे हे सगळं करण्याचं. तुम्हाला कुठे आहे, काय आहे, जागा कुठली, काय कुठली, सगळं काही केलेलं आहे. आणि यांनी जागा संतोष आहे, चित्रा आहे, ही सगळी मुलंच आहे. एवढं त्यांचं पुढे करावं, धन्यवाद द्यावं ते पुढे आहे. आता एकच मागणी देवा, या सर्वांना भरपूर आयुष्य देवा आणि असे कलेचे सगळ्यांचे 90 कार्यक्रम तिथे दादांची आपण 90 साजरी करतो. श्रेय आईदादांना आहे 100%. आईदादांनी जे संस्कार केले तुम्हाला बहिणींवर, भावांवर, आमच्यावर, नातवंडावर, सर्वांवर त्यांनी जे संस्कार केले त्याचं आजचं हे प्रतीक आहे. कारण आज जग बदललं. भावाने कितीही बहिणींसाठी केलं असेल, धाकट्या भावांसाठी केलं असेल, पण त्याची जाण आता भावंडांना राहत नाही. पण आज आमच्या दादांनी जेवढं आपल्या बहीण भावंडांवर प्रेम केलं त्याची जाणीव त्यांच्या बहीण भावंडांनीच नाही तर त्या बहीण भावंडांच्या नातवा सुनांनी सुद्धा ठेवलेली आहे. एवढे मोठे सगळे तुम्ही बहीण भावंडही दादांची आहात. केवळ म्हणजे दादांच्या इतकेच तुम्ही सगळे मोठे आहात. माझ्या आजोबांची, काकांची नवरत्न ही खरोखरी नवरत्नांचीच खाण आहे. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. प्रेम दृष्टीने पहा, प्रेम दृष्टीने पहा, वेगे जीवनाचा धावतो सारखा, माता पथई माझा लोचनाना पारखा, सारथी होऊन आता आवरी अपघात हा, जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, प्रेम दृष्टीने पहा. आस नाही मद कशाची, खंत नाही मानसी, नभाच्या लोचनानी सर्व काही जाणती. देह हा कर्मात तरुणी सफल हो जन्म हा, सफल हो जन्म हा. तिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, एवढं तुम्ही केलं.